या पोराचं जगणं किती आयुष्य आरामातलं होतं, तरी बी यो कमळीसाठी या गोठ्यात राहतोय. याच्या घरात प्रत्येक कामाला नोकर चाकर आहेत आणि यो इथं कधी न केलेली कामं करतोय. हे काय बरोबर नाही. हे ऋषी बाबा सोबत व्हाय नको. मला एकदा तरी त्याच्या संग बोलायला पाहिजे. अरे मावशी, तुम्ही या ना. आज इथे कशा काय? ऋषी बाबा, तुम्हाला यो नाश्ता द्यायला आलतो. अहो मावशी, तुम्ही काय एवढे कष्ट केले? अहो मी खाल्लं असतं ना इथे काहीतरी. हा तर जेव्हा मला ओळखत नव्हता तेव्हा मला तर अगदी साधना मावशी हे करून खाऊ घाला, ते बनवा असं सांगत होतं. आणि आता कष्ट बिष्ट दिसतात वे. घ्या हो घ्या, खा. थँक्यू. ते एक बोलायचं होतं मला. राहू दे, मी नंतर बोलतो. अहो थांबा थांबा, बोला ना, काय झालं? ऋषी बाबा, मला काय वाटतं का तुम्ही ना आता जास्त वेळ इथं थांबाय नाही पाहिजे. तुम्ही परत मुंबईला जायला पाहिजे. काय तुमची आई तिकडं काळजी करत असेल, वाट बघत असेल का नाही? आणि आता कसं कमळी बी सावरली आहे इथं, तर तुम्ही परत मुंबईला जायला पाहिजे असं मला वाटतंय. मावशी, कमळी सावरली असेल, पण मी इथे आलोय ते तिला मुंबईला परत घेऊन जाण्यासाठी, तिच्या शिक्षणासाठी. आणि ते अजून झालं नाहीये. वय, पर तुमचं तुमच्या आईशी काही बोलणं झालंय का? नाही, अजून नाही, पण बोलणार आहे मी तिच्याशी. ऋषी बाबा, मी आता तुमच्याशी जरा स्पष्टच बोलू का? बोला. तुम्हाला मैत्रीण म्हणून कमळीची काळजी आहे हे मला माहित आहे. तुमचं तिच्यावर प्रेम आहे हे बी मला माहित आहे. ऋषी बाबा, कमळी आता ठीक आहे. तुम्हासनी काय झालंय? मला काळजी वाटते तिची. का? माझं प्रेम आहे तिच्यावर. खरं तुमच्या आईच्या अपेक्षा वेगळ्या आहेत बाबा. तुमच्या आईला कशी सून हवी आहे हे तर तुम्हासनी चांगलंच माहिती आहे. आणि त्या मापात बसणारी माझी कमळी नाही. तुम्ही दोघं मनानं एकमेकात गुंतण्याआधी हे सगळं थांबाय पाहिजे. हे बघा, मित्र म्हणून तुम्ही कमळीसाठी लय काय काय केलंय, आता बी करताय. आणि ते उपकार मी कधीच विसरणार नाही. पण आता तुम्ही परत मुंबईला जायला पाहिजे असंच मला वाटतंय. माझ्या कमळीबद्दल तुमच्या आईचं मत तसं नाही. मावशी, मी बोलू थोडं?